नमस्कार. काव्ययोग काव्यसंस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये मी सौ शिल्पा मिथुन कोडापे आपला सहभाग नोंदवत आहे आणि आज मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे नातेवाईक आणि मुखवटे. कवितेला सुरुवात करते. नातेवाईक आणि मुखवटे. सुगंध नात्यांचा हरवत चाललाय, सुगंध नात्यांचा हरवत चाललाय. प्रत्येक जण आता आपल्या सोयीने नाते जपायला शिकलाय. सुगंध नात्यांचा हरवत चाललाय. प्रत्येक जण आता आपल्या सोयीने नाते जपायला शिकलाय. शब्दात गोडवा आहे, शब्दात गोडवा आहे, मनात मात्र कपट भारी. शब्दात गोडवा आहे, मनात मात्र कपट भारी. या खोट्या जगात कळत नाही कोण आपलं आहे आणि कुणाची आहे परकीवारी. खोट्या या जगात कळत नाही कोण आपलं आहे आणि कुणाची आहे परकीवारी. समोर भेटलं की उगीच हसायचं, समोर भेटलं की उगीच हसायचं, पाठीमागे मात्र उणीधुणी काढत बसायचं. समोर भेटलं की उगीच हसायचं, पाठीमागे मात्र उणीधुणी काढत बसायचं. खूप सुंदर सजलाय, खूप सुंदर सजलाय नात्यांचा बाजार. खूप सुंदर सजलाय नात्यांचा बाजार. प्रत्येक चेहऱ्यासाठी, प्रत्येक चेहऱ्यासाठी मांडलाय मुखवट्यांचा बाजार. खूप सुंदर सजलाय नात्यांचा बाजार. प्रत्येक चेहऱ्यासाठी मांडलाय मुखवट्यांचा व्यापार. या बाजारात, या बाजारात किंमत फक्त पैशांना उरली. या बाजारात किंमत फक्त पैशांना उरली आहे. रक्ताच्या नात्यातली माया कधीच विरली. या बाजारात किंमत फक्त पैशांना उरली. रक्तांच्या नात्यातली माया कधीच विरली. म्हणून म्हणून काही आपल्या लोकांच्या गर्दीतून मी बाजूला व्हायला शिकले. म्हणून काही आपल्या लोकांच्या गर्दीतून मी बाजूला व्हायला शिकली आहे. दिखाऊ नात्यांच्या कोंदणात राहण्यापेक्षा, दिखाऊ नात्यांच्या कोंदणात राहण्यापेक्षा मी माझी निवांत शांतता जपली आहे. दिखाऊ नात्यांच्या कोंदणात राहण्यापेक्षा मी माझी निवांत शांतता जपली आहे. असो, हा मुखवट्यांचा खेळ कधी ना कधी नक्की संपणार. हा मुखवट्यांचा खेळ कधी ना कधी नक्की संपणार. खोट्या नात्यांचा हा बाजार कधी ना कधी नक्की कोलमडणार. पण तोपर्यंत नको तो बनावटी जिव्हाळा, नको तो बनावटी हक्क. तोपर्यंत नको तो बनावटी जिव्हाळा, नको तो बनावटी हक्क. मी बरी आणि बरा माझा एकांत. कविता आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.